गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज स्नेहा डायरीज. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. चला आपल्या व्लॉगला आता आपण सुरुवात करूया. मी दळप करून ठेवते. मी हे गहू एका शेतकऱ्यांच्याकडून घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये आता जरासा कचरा आहे, तर मला आता प्रत्येक वेळेस ते दळपाला देताना थोडेसे स्वच्छ करून ठेवावे लागतात. पहिले जे मी घेतलेले गहू होते ते मी पूर्ण स्वच्छ करून ठेवून दिलेले आहेत कोटीमध्ये भरून, पण हे नंतर घेतलेले होते तर हे स्वच्छ केलेले नाहीत. त्यामुळे आता मला हे प्रत्येक वेळेस म्हणजे थोडेसेच आहेत, हे जास्त नाही आहेत, पण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस दळप द्यायचं असतं त्यावेळी मला लगेचच्या लगेच स्वच्छ करूनच द्यावे लागतात. याच्यामध्ये थोडे थोडे खडे आहेत, कचरा आहे थोडासा, तो स्वच्छ करावा लागतो फक्त. हे मी सेकंड टाइम घेतलेले गहू आहेत आणि जे पहिले गहू घेतलेले होते ना, तर ते मी मे मध्येच घेतलेले होते. वाळवून वगैरे कोट्या भरून त्याच्यामध्ये पावडर वगैरे लावून कोटीमध्ये भरून ठेवलेले आहे. आता म्हणजे एक्स्ट्रा होते त्यांच्याकडे, तर त्यांच्याकडून आम्ही हे घेतले होते. तर ही साफसफाई करायची राहिलेली होती, तर आम्ही आता याला पावडर वगैरे काहीच नाही लावलेली. डायरेक्ट आम्ही याला वापरायलाच काढलं, कारण पहिल्यांदा हे संपूया म्हणून विचार केला आणि नंतर मग आता आपल्याला वर्षभर ते जातातच. कोटीमध्ये जे आम्ही साफसफाई करून ठेवलेले आहेत ना, ते नंतर वापरता येतात म्हणून आधी मी हे संपवते. तर आता याच्यामध्ये थोडासा कचरा आहे, खडे आहेत थोडेसे, त्यामुळं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस पण दळप करायचं असतं त्यावेळी पहिल्यांदा ही साफसफाई करून मग दळपासाठी द्यावे लागतात. थोडेसेच आहेत, हे जास्त नाही आहेत, आता संपून जातील हे पण. हे दळप झाल्यानंतर हे जे निघतात ना, हे सगळे मी पक्ष्यांना देते. ह्यांच्यासोबत जिथं ऑफिस आहे ना, तर तिथे पक्षी खूप येतात, तर त्यांना मी पिशवीत बांधून ते देत असते. ते घेऊन जातात, नुसतं पक्ष्यांना घालतात. मुलांचे स्कूलचे टिफिन, परत यांचा ऑफिसचे टिफिन, हे सगळी भांडी मी आता स्वयंपाक सुरू करायच्या आधीच घासून वगैरे घेणार आहे. कारण मग काय होतंय, एक वेळेस असं भांडी घासून झाल्यानंतर सिंक ज्यावेळी आपण क्लीन करून घेतो ना, त्यानंतर सगळं किचन मध्ये काम करण्यासाठी वगैरे फ्रेश वाटतं थोडंसं. नाही तर प्रत्येक वेळेस त्या भांड्यांच्याकडेच लक्ष जातं की माझी भांडी घासायची राहिलेत आणि मग थोडंसं मन नाही लागत काम करण्यासाठी. त्यामुळे मी आधी ही भांडी घासून घेते सगळी स्वच्छ आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आता. आज आता स्वयंपाकासाठी काय बनवावं त्याचा फ्रीज उघडून बघते कोणती भाजी बनवायची. पालक पण आहे, मेथी आहे, पालक आहे. पालक चालेल, पालक आहे, मेथी पण आहे. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. हे जे आपण टिफिन घेतले होते ना, तर त्याच्या कव्हरला ना, जेव्हा पण आपली भाजीचा वगैरे मसाला लागतो ना, डाळ वगैरे, तर त्याचे कलर जातच नाहीये. तो म्हणजे हा कलर होता तो डायरेक्ट त्याचा ऑरेंज कलर तयार झालाय. आता किती स्वच्छता केली तरी सुद्धा ते जातच नाही. त्याला ना खाली मांजर दिसलंय, त्यामुळे तो आता एवढा दंगा करायला लागलाय. ते पटपट एवढी भांडी घासून घेते. तुम्हाला आता ते जरासं पीठ दळायला सांगितले ना घ्यायला, तर ते मी दळप करून ठेवले, तेवढं पीठ देऊन या. काय झालं? काय झालं? चपातीचं दळप पूर्ण संपलंय, त्यामुळे आता मी आज दुपारी पूर्ण दळप करून ठेवलं होतं, तर आता मी यांना पाठवते गिरणीसाठी. कारण उद्यासाठी जर पीठ पाहिजे असेल तर आज दळून आणणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे यांना पाठवते. आहो
जरा दळप घेऊन जावं, ते दळप पाहिजे ना. हा, आत्ताच आम्ही आरती वगैरे करून घेतली, दिवाबत्ती करून घेतली होती, आरती झाली स्वामींची. आणि यांना मी आता पाठवले दळप घेऊन, इथूनच आता पाठवून दाखवते. हे दळप घेऊन गेलेत आता. काल आम्ही ज्यावेळी भाजी आणायला गेलो होतो तेव्हा येताना आम्ही पालक, मेथी, कोथिंबीर वगैरे आणली होती. पण रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत भाजी मार्केटमध्ये होतो, म्हणजे 9-9:30 वाजून गेले होते, कारण यांना शूज पण आणायचे होते, सगळीच कामं होती ना, त्यामुळं भाजी आणण्यासाठी खूप उशीर झाला होता. भाजी नीट करून ठेवण्यासाठी वेळ नाही मिळाला. आज दिवसभर पण मला थोडंसं काम होतं, त्यामुळं मी नीट वगैरे नाही करू शकले. आतून मेथीची भाजी नीट करायची आहे. ही कोथिंबीर पण आता थोडीशी हे झाले, म्हणजे मुरजल्यासारखी झाली. आता तीही नीट करून एका डब्यामध्ये घालून ठेवते, नाहीतर ती खराब होऊन जाईल. तर ते काम माझं बाकी आहे अजून. काल मला अजिबात वेळ नाही मिळाला ना, त्यामुळं राहून गेले ते. नाहीतर मी लगेच ज्या दिवशी भाजी आणते ना त्याच दिवशी मी हे सगळं काम करून ठेवत असते, म्हणजे फ्रेश राहते भाजी एकदम. तसा पालक अजून छान आहे, टवटवीत आहे एकदम, फक्त कोथिंबीरच थोडीशी डल पडली. ह्यांना पालक पनीर खायचं आहे, त्यामुळे नाहीतर मी गरगट करणार होते आज. पालक मी त्यासाठी आणला होता, गरगट करण्यासाठी, पण आता त्यांना पालक पनीर खायचं आहे, त्यामुळे आता पालक पनीर करते आता ह्याचं. रोज रात्रीचा एकच प्रश्न, भाजी करायची काय. एक भाजीचं सगळ्यांना आवडतच नाही. पावसामुळे आता ओल्या पालेभाज्या घेतल्यानंतर ना लगेच खराब पण होतात त्या. भाजी खूप छान मिळाली. एक आजी बसलेली असते विकायसाठी, तिच्याकडे मेथी, पालक आणि कोथिंबीर असते. आम्ही नेहमी तिच्याकडूनच कोथिंबीर, मेथी आणि पालक घेतो, बाकी दुसऱ्याकडून आम्ही कोणाकडून घेत नाही. ज्या दिवशी खराब भाजी असेल ना त्या दिवशी आम्हाला सांगते, आज नका घेऊ, आज भाजी चांगली नाही आहे, तुम्ही नंतर आल्यानंतर मी तुम्हाला चांगली भाजी देतो. जर भाजी चांगली असेल तर देते, नाहीतर नको म्हणून सांगते सरळ. मी याचं सगळ्याची पेस्ट करून घेतली आता. स्पायसी मी आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकली आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण टाकले. आता ह्याच्यापेक्षा स्पायसी नाही करू शकत, कारण मुलांनी पण खाणार आहेत ना, जास्त स्पायसी नको. मस्त तेल सुटले ना, आता ह्याच्यामध्ये ही पेस्ट टाकून घेते. ह्याच्यामध्ये आता ते पनीरचे पीस करते, ते फ्राय करून टाकून देते आता ह्याच्यामध्ये. मग झालं आपलं पालक पनीर. आता चपात्या करायच्या, चपात्या झाल्या की मग जेवण झालं. हो चालेल ना, चपाती झाली ना की स्वयंपाक तयार आहे माझा. मग
काय झालं, चपाती? हो चपाती, माझ्यासाठी भाकरी आणि मुलांसाठी वगैरे तुम्हाला सगळ्यांना चपाती. मला एकच बनव चपाती. हो. मला सर्वांना एक सांगायचं आहे की घरातल्या पुरुषांनी प्रत्येक काम केलं पाहिजे. आत्ताच हे खाली जाऊन गिरणीतून पीठ घेऊन आलेत. आल्यानंतर त्यांनी बघितलं की टेबलवरती मी पालक तयार केला पण कोथिंबीर तशीच आहे. आल्याबरोबर लगेच ते आता कोथिंबीर नीट करायला बसलेत. ऑफिसलाही जाऊन आलेत, म्हणजे काम करून आल्यानंतर सुद्धा ते घरकामात पूर्ण मदत करतात. कोणताही इगो नाही, बिलकुल इगो नाही. आणि सर्व पुरुषांनी असं केलं पाहिजे, कारण सध्या प्रत्येकाची कंडिशन व्यवस्थित नसते, हेल्थ इश्यू असतात, काही असतं. पण लेडीजना मदत करण्यासाठी काही पुरुष कचवसतात की मी का करू, लेडीजची कामं मी का करू. पण हे नाही केलं पाहिजे. आपल्या जोडीदाराची जर आपणच हे नाही केली, केअर नाही केली, तर दुसरं कोण करणार ना. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने हे काम केलंच पाहिजे. थोडीफार मदत जेवढी होईल पूर्ण नाही केली पाहिजे. आणि महिलांनी त्याचा मतलब गलत उपयोग नाही करून घेतला पाहिजे. जेवढं म्हणजे करतायत तर ठीक आहे, नाही वेळ मिळाला तरीही ठीक आहे, पण त्याचा दुरुपयोग करून घेऊ नका की सगळंच काम त्यांना लावायचं. जेवढं होईल तेवढी मदत करतात ना, त्यात आनंद मानायचा छान. संध्याकाळचा एक वेळ असतो हा आपला एकत्र किचन मधला, तेवढा वेळ घालवायचा सोबत. बघ व्यवस्थित करायला लागले. हो आहे व्यवस्थित आहे. हो. आत्ता जस्ट आमचं जेवण झालं, त्यानंतर मी भांडी सगळी आवरली, उद्याच्या भाजीचीही तयारी करून ठेवली. कारण सकाळी काय आहे, मुलांना लवकर जावं लागतं आणि सकाळी उठून भाजी चिरून मग परत स्वयंपाक बनवणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे उद्याच्या भाजीची तयारी मी आज रात्रीच करून ठेवते. मग तीही मी करून ठेवली आणि आता मी आणि फौजी आम्ही दोघे चाललोय आता शतपावलीसाठी. आता 15-20 मिनिटाची शतपावली करून येणार आणि मग त्यानंतर तिथे एक गाय आहे, त्या गायीला मी नेहमी भाकरी चपाती जे पण असेल ते मी घेऊन जाते. आज भाकरी आहे. तिथे एक छोटासा डॉगी आहे, त्याला नेहमी चपातीच लागते, तर त्याच्यासाठी चपाती पण आहे. आता ते दोघांनाही खायला घालून आता मी परत येते. आणि त्याचबरोबर आता हा व्लॉग पण इथेच मी एंड करते. जर मला ती क्लिप घेणं पॉसिबल झालं तर ती क्लिप घेऊन मी याच्यामध्ये ऍड करते, नाहीतर हा व्लॉग आता मी इथेच एंड करते. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. काय रे, कुठं होतस रे? पाहिजे काय होय काय चल. सावकाश खा. 2 दिवस आम्हाला पावसामुळे येता येत नव्हतं आणि आज वातावरण जरा चांगलं झाल्यामुळं आम्ही आलो वॉकिंगला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.